ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. ज्ञानेश्वरी प्रत्येक ओवीचा मराठीत अर्थ याचे सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तरी आपला एखादा अध्याय किंवा एखादा व्हिडिओ पाहायचा राहिला असल्यास आपण प्लेलिस्ट उघडून सर्व व्हिडिओज पाहू शकता. तसेच येणारे सर्व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करू शकता. ज्ञानेश्वरीचे सर्व व्हिडिओज आपण जास्तीत जास्त शेअर करावेत, जेणेकरून सर्व लोकांना ज्ञानेश्वरी श्रवणाचा आनंद घेता येईल. अध्याय 11 विश्वरूप दर्शन, भाग 2, ओवी क्रमांक 81. मग बोलिला तो किरीटी, म्हणे तुम्ही केली जे गोठी, तिया प्रतितीची दिठी निवाली माझी. आता जयाचे संकल्पे, हे लोकपरंपरा होय हारपे. जया ठाया ते आपण पे, मी ऐसे म्हणसी. ते मुद्दल स्वरूप तुझे, जेथुनी ये द्विभुजे हन चतुर्भुजे. सूर कार्याचे निव्याजे, घेओ घेओ येसी. मग तो अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही जो ज्ञानोपदेश 10व्या अध्यायात केला त्याने मला अनुभवाची तृप्ती लाभली आहे. आता ज्याच्या संकल्पाने हे जग उत्पन्न होते आणि यथाकाल लय पावते, त्याच स्थानाला तुम्ही माझे स्वरूप असे म्हणता. हे तुमचे मूळ स्वरूप, जेथून देवांची संकटे नष्ट करण्याच्या निमित्ताने 2 अथवा 4 हातांची विविध रूपे घेऊन आपण येता. हा अवताराचा खेळ संपल्यानंतर क्षीर समुद्रात झोप घेण्याचे सोंग घेण्याच्या निमित्ताने ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता, उपनिषदे ज्याला गातात, योगीजन दृष्टी अंतर्मुख करून ज्याला पाहतात, सनकादिक संत ज्याला मिठी मारून राहिलेले आहेत, असे अमर्यादित असलेले तुझे विश्वरूप कानांनी जे मी ऐकतो ते पाहण्याकरिता देवा माझे चित्त फार उत्कंठित झाले आहे. तुम्ही मनातील भीट टाकून माझी काय इच्छा आहे असे प्रेमाने विचारले आहे, तर महाराज, माझी हीच मोठी इच्छा आहे. तूच या विश्वात भरलेला आहेस, हेच पूर्णतः माझ्या डोळ्यांना दिसावे हीच इच्छा मी बाळगून आहे. परंतु हे भगवंता, आणखी एक शंका अशी वाटते की मी विश्वरूप पाहण्याच्या योग्यतेचा आहे की नाही हे मला समजत नाही. आणि ते का असे विचाराल तर असे पहा की रोग्याला आपल्या रोगाचे मूळ कारण समजते का? महाराज, इच्छा वाढली की मनुष्य आपली योग्यता विसरतो. जसे की फार तहान लागलेल्याला समुद्रही पुरणार नाही असे वाटते, याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेडाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही. परंतु आई जशी मुलाची योग्यता जाणते, त्याप्रमाणे माझी विश्वरूप पाहण्याची योग्यता किती आहे हे जाणूनच विश्वरूप दाखविण्यास आपण प्रारंभ करावा. माझ्या योग्यतेप्रमाणे विश्वरूप दर्शनाची कृपा करा. माझा अधिकार नसेल तर तसे स्पष्ट सांगा, नाहीतर बहिऱ्या श्रोत्यास पंचम स्वरातील उत्तम गाणे ऐकविण्यासारखे व्यर्थ जाईल. खरे तर एकट्या चातकाची तहान भागविण्याच्या निमित्ताने मेघ जलवर्षाव करतो, परंतु तो सर्व जगाला पुरेसा होतो. परंतु तोच खडकावर वर्षाव झाला तर व्यर्थ जातो. चकोरालाच फक्त चंद्रामृत देऊन इतरांना ते सेवन करण्यास चंद्राने मनाई केली आहे काय? परंतु दृष्टी नसेल तर चंद्रप्रकाश व्यर्थ आहे. म्हणून हे भगवंता,
तू विश्वरूप मला एकदम दाखवशील याबद्दल मला खात्री आहे. जाणत्यांना आणि नेणत्यांनाही तू नित्य नवा उदार आहेस. तुझे औदार्य स्वतंत्र, अनिर्बंध, स्वयंसिद्ध आहे. याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही. तू द्यायला लागलास की योग्य अयोग्य याची निवड करीत नाहीस. मोक्षासारखी पवित्र वस्तू तू आपल्या शत्रूलाही दिलीस. वास्तविक मोक्ष मिळण्यास किती कठीण आहे, परंतु तो देखील तुझ्याच चरणांची सेवा करतो. म्हणून तू आज्ञा देशील तिथे सेवकाप्रमाणे सेवेसाठी जातो. तुला विष पाजून ठार करण्यासाठी आलेल्या पुतना राक्षसीला सनकादिकांप्रमाणेच सायुज्य मुक्ती प्रदान केलीस. आमच्या राजसूय यज्ञाच्या वेळी त्रिभुवनातील हजारो प्रतिष्ठित सभासदांच्या समक्ष शिशुपालाने शेकडो अपशब्दांनी तुझा अपमान केला. अशा अपराधी शिशुपालाला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी श्रीकृष्णा तू जागा दिलीस. आणि माधवा, त्या उत्तानपाद राजाच्या मुलाला ध्रुवाला अढळपदाची इच्छा होती काय? पित्याच्या मांडीवर बसायची योग्यता, अधिकार मिळावा म्हणून तो रानात आला होता. त्याला चंद्र सूर्यापेक्षाही श्रेष्ठ अशा स्थानावर सन्मान्य केलेस. अशा प्रकारे दुःखितांना सरळ हाताने देणारे एकमेव तुम्हीच आहात. हे पहा, अजामिळाने मरते समयी आपल्या पुत्राला ममतेने नारायण म्हणून हाक मारली आणि तुम्ही त्याचे पापी आचरण लक्षात न घेता केवळ नामोच्चारासरशी मुक्ती दिलीत. हे उदार श्रीकृष्णा, ज्या भृगूने तुझ्या छातीवर लात मारली त्या पावलाची खूण आपल्या छातीवर भूषण म्हणून मिरवतोस. शंखासूर शत्रू असून त्याचे शरीर शंख अद्याप तुम्ही आदराने हातात धारण करता. ह्याप्रमाणे तुझ्यावर अपकार करणाऱ्या लोकांवर तू उपकार केलेस. योग्यता नसणाऱ्याच्या ठिकाणी औदार्य दाखविलेस. दान मागून तू बळीराजाचा द्वारपाल झालास. कदाचित हे योग्यच झाले असे म्हणता येईल. ज्या गणिकेने तुला कधीही पूजले नाही अथवा तुझे गुणवर्णन कधी ऐकले नाही, मरतेवेळी सहज पाळलेल्या पोपटास राघोबा राघोबा म्हणून हाक देत होती, त्या गणिकेस तू वैकुंठाचे सुख दिलेस. अशी क्षुल्लक कारणे शोधून वाटेल त्याला स्वतःचे स्वरूप प्राप्त करून देणारे तुम्ही मला काही निराळे प्राप्त करून द्याल. अहो, जी कामधेनू आपल्या दुधाच्या विपुलतेने जगाचे भुकेचे संकट दूर करते, तिची वासरे उपाशी राहतील काय? म्हणून मी विश्वरूप दाखवा अशी विनंती केली आहे. ते आपण दाखवालच, परंतु ते पाहण्याची योग्यता प्रथम मला आपण प्रदान कराल. तुमचे विश्वरूप पाहण्याचे सामर्थ्य माझ्या दृष्टीस आहे असे तुम्हाला वाटत असेल तर माझी विश्वरूप दर्शनाची हौस तुम्ही पुरवावी. याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्या वेळेला अर्जुन विनंती करील ती ऐकून त्या षड्गुण ऐश्वर्य संपन्न श्रीकृष्णाला धीर धरवला नाही. तो श्रीकृष्ण परमात्मा कृपामृताने ओथंबलेला मेघ होता आणि अर्जुन हा वर्षाकाल होता. अथवा श्रीकृष्ण हा कोकिळ पक्षी असून हा वसंत ऋतू होता. अथवा पूर्ण चंद्रबिंब पाहून क्षीरसमुद्राला जशी भरती येते त्याचप्रमाणे अर्जुनाविषयी दुप्पट प्रेमाने श्रीकृष्ण आनंदित झाले. मग त्या प्रसन्नतेच्या आवेशात मोठ्याने गर्जना करीत श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, पहा माझी अनंत अपार स्वरूपे. अर्जुनाच्या मनात देवाचे एकच विश्वरूप पाहावे असे मनोरथ होते, परंतु देवानी सर्व जग विश्वरूप आहे असे दाखविले. धन्य श्रीकृष्ण परमात्मा, तो अमर्याद उदार आहे.
तो नेहमी मागणाऱ्याच्या इच्छेच्या हजारो पट आपले सर्वस्व देतो. अहो, भगवंताच्या जीवनाचे गुह्य विश्वरूप जे 2000 डोळे असलेल्या शेषाच्याही दृष्टीला पडू दिले नाही, वेदांना ज्याचा पत्ता लागू दिला नाही, लक्ष्मीपासूनही गुप्त ठेवले, ते विश्वरूप आता अनेक प्रकारांनी प्रकट करून देव दाखवित आहे. धन्य भाग्य अर्जुनाचे. जागा असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेला की स्वप्नातील सर्व वस्तू आपणच होतो. त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपणच अनंत ब्रह्मांडे बनून राहिला. भगवंतांनी श्रीकृष्ण सोडून लोकांना मनुष्यरूप भासणाऱ्या स्थूल दृष्टीचा पडदा दूर केला आणि आपले सर्व योग वैभव प्रकट केले. परंतु अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल की नाही हे देवांनी लक्षातच घेतले नाही. अर्जुनाच्या प्रेमाने उतावीळ होऊन पहा पहा माझे विश्वरूप पहा असे म्हणू लागले. अर्जुना, तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि आम्ही तेच दाखविले तर त्यात काय मोठेसे दाखविल. आता माझ्या स्वरूपात सर्व जग भरलेले आहे. काही रोडकी, काही लठ्ठ, काही ठेंगू, काही प्रशस्त, काही सडपातळ आणि काही अमर्याद, काही बेफाम, काही निष्कपटी, काही उद्योगी, काही स्वस्त, काही उदासीन, काही प्रेमळ आणि तीव्र बुद्धीची, काही धुंद, काही सावध, काही उघड, काही गूढ, काही उदार, काही कृपण, काही रागीट, काही सदाचरणी, काही मस्त, काही मौनी, काही आनंदित, काही गर्जना करणारी तर काही स्तब्ध, काही शांत, काही आशाळभूत आणि काही निराश, काही जागृत आणि काही झोपाळू, काही संतुष्ट, काही दुःखी आणि काही प्रसन्न, काही निशस्त्र, काही सशस्त्र, काही तामसी आणि अतिशय स्नेहाळू, काही भयंकर आणि काही पवित्र आणि काही समाधीमग्न, कोणी प्रजाजनाच्या कामात दंग, काही त्याचे प्रेमाने पालन करणारी, कोणी रागाने प्रजासंहार करणारी, काही तटस्थ, याप्रमाणे विविध प्रकारची असंख्य आणि तेजस्वी आणि त्याप्रमाणे विविध वर्णाची आहेत. काही तापलेल्या सोन्याप्रमाणे, त्याचप्रमाणे शेकडो पिंगट वर्णाची, काही शेंद्राने माखलेले आकाश असावे त्याप्रमाणे शेंद्री, रत्नांनी ब्रह्मांड जडल्यामुळे चमकत असावे अशा प्रकारची कित्येक रूपे स्वाभाविक सौंदर्याने चमकणारी होती. कित्येक अरुणोदयाच्या केशरी वर्णाप्रमाणे होती, काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे शुभ्र होती, काही इंद्रनील मण्याप्रमाणे चांगली निळी होती, काही काजळाच्या पर्वताप्रमाणे अतिशय काळी, काही तांबड्या रंगाची अशी अनंत रूपे, काही लख्ख सोन्याप्रमाणे पिवळी, काही नव्या मेघाप्रमाणे काळ्या सावळ्या वर्णाची, काही सोन चाफ्याच्या फुलाप्रमाणे गोरी गोरी, काही हिरव्या रंगाची अशी, काही तापलेल्या तांब्याच्या रंगासारखी तांबडी, काही चंद्र प्रकाशासारखी शुभ्र आणि शुद्ध अशी माझी नाना रंगाची रूपे पहा. वेगवेगळ्या रंगाप्रमाणे त्यांच्या आकृतीही विविध मदनानेही लज्जित होऊन शरण यावे अशी सुंदर आहेत. काही रूपे अतिशय सुबक बांध्याची, मनोहर शरीराची, शृंगार लक्ष्मीने जणू भांडारखाने उघडली आहेत अशी आहेत. काही पुष्ट अवयवांची माणसं, काही शुष्क शरीरयष्टीची उंच मान, मोठी टाळू अशी हिडीस स्वरूपाची असतात. हे अर्जुना, याप्रमाणे असंख्य आकृती पाहायला गेले तर त्यांना अंत नाही. या एक एक रूपाच्या अवयवावर सर्व जग भरलेले आहे पहा. या माझ्या रूपापैकी एखाद्या रूपाची दृष्टी ज्या ठिकाणी उघडते त्या ठिकाणी सूर्यासारख्या देवांची उत्पत्ती होते आणि ती दृष्टी जेथे मिटते तेथे सूर्यादी देवांची सृष्टी लय पावते.
माझ्या मुखातील उष्ण उच्चवासाबरोबर सर्व ज्वालामय होते आणि त्यातच अग्नी आदी अष्टवसूचा समुदाय प्राप्त होतो. आणि त्या रूपाच्या भुवयांची टोके रागाने एकत्र येऊ पाहतात. त्या ठिकाणी 11 रुद्रांचा जन्म होतो. अर्जुना, माझ्या रूपाच्या सौम्यतेच्या ओलाव्यामध्ये अगणित अश्विनी देव उत्पन्न होतात आणि त्या विश्वरूपाच्या कानाच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न होतात. याप्रमाणे एका स्वरूपाच्या सहज खेळात देवांचे सिद्धांची कुळे उत्पन्न होतात. अशी ही अमर्याद आणि प्रचंड रूपे माझ्या विश्वरूपात पहा. ज्या स्वरूपाचे वर्णन करण्यास वेद असमर्थ आहेत, पाहायला काळाचे आयुष्य अपुरे आहे आणि सर्वज्ञ ब्रह्मदेवालाही याचा ठाव लागत नाही. ज्या स्वरूपाविषयी तिन्ही देवांनी कधी ऐकले नाही, ती माझी अनेक रूपे तू प्रत्यक्ष पहा आणि आश्चर्यानंदाचा पूर्ण आणि संपूर्ण सफलतेचा उपभोग घे. अर्जुना, ज्याप्रमाणे कल्पतरूच्या तळाशी गवताचे शेकडो अंकुर असतात, त्याप्रमाणे त्या विश्वमूर्तीच्या प्रत्येक रोमरोमात सृष्टीचा अंकुर पहा. वाऱ्याच्या झोतात उडणारे परमाणू प्रकाशात उडताना दिसतात, त्याप्रमाणे या विश्वरूपाच्या सांध्यात अनेक ब्रह्मांडे वरखाली जाताना दिसतात. या विश्वरूपाच्या एक भागावर तू संपूर्ण विस्तारासह विश्व पहा आणि विश्वाच्या पलीकडेही पाहावे अशी तुझी इच्छा असेल तर त्याविषयी येथे मुळीच अडचण नाही. तुला आवडेल ते तू माझ्या देहाच्या ठिकाणी पहा. ह्याप्रमाणे करुणाघन असलेले विश्वरूपधारी श्रीकृष्ण बोलले. तेव्हा अर्जुन, मी आपले विश्वरूप पाहत आहे किंवा नाही असे काही न बोलता स्तब्ध राहिला. अशा वेळी हा स्वस्थ का राहिला? म्हणून श्रीकृष्णाने त्याच्याकडे पाहिले तर तो पूर्वीसारखाच उत्कंठित असलेला असा त्यांना आढळला. मग देव म्हणाले, याची विश्वरूप पाहण्याची उत्कंठा कमी झाली नाही. अद्याप याला आत्मसुखाची प्राप्ती झालेली नाही. इतकेच नव्हे तर दाखविलेले विश्वरूप याला आकलन करण्याचे सामर्थ्य नाही. असे बोलून देव हसून अर्जुनाला म्हणाले, आम्ही तुला विश्वरूप दाखविले पण तू ते पाहतच नाहीस. देवांच्या या वक्तव्यावर चतुर अर्जुन म्हणाला, महाराज, असे असेल तर हा कमीपणा कोणाला द्यायचा? तुम्ही बगळ्याला चंद्रामृत भरविण्याचा व्यर्थ खटाटोप करीत आहात. अहो देवा, आपण आरसा घासून तो आंधळ्याला दाखवायला लागला आहात किंवा बहिऱ्यापुढे तुम्ही गाणे सुरू केले आहे. नारायणा, फुलातील मधुगणाचा चारा हेतू परस्पर बेडकापुढे टाकून वाया गेला म्हणून कोणावर रागवता? जे विश्वरूप इंद्रियांपलीकडचे आहे, ज्ञानदृष्टीनेच त्याचा लाभ होतो असे शास्त्राने सांगितलेले आहे. ते विश्वरूप तुम्ही माझ्या चर्मचक्षूंपुढे ठेवले ते मी कसे पाहू? ते तुमचा कमीपणा बोलून तुम्हाला दोष देऊ नये, ते अयोग्य होईल म्हणून मीच गप्प बसलो. या अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले, होय बाबा, तू म्हणतोस ते मला मान्य. विश्वरूप दाखविण्यापूर्वी ते पाहण्याचे सामर्थ्य देणे योग्य होते, परंतु प्रेमामुळे बोलता बोलता मला त्याचा विसर पडला. जमिनीची मशागत न करता तिच्यात बी पेरले आणि पाणी घातले की दोन्ही व्यर्थ जाते. त्याप्रमाणे तुला माझे विश्वरूप दाखविण्याची खटपट व्यर्थ गेली. आता माझे स्वरूप पाहण्यास समर्थ असणारी दृष्टी तुला देतो. मग अर्जुना, ज्या दृष्टीने माझा सर्व ऐश्वर्ययोग पाहून त्याला अनुभवामध्ये साठवून ठेव. प्रत्यक्ष वेद
उपनिषदे ज्याचे प्रतिपादन करू पाहतात, सर्व लोकांचा मूळ पुरुष आणि जगाला पूजनीय असे श्रीकृष्ण परमात्मा याप्रमाणे बोलले असे संजय म्हणाला. संजय म्हणाला, हे कुरुकुळातील सार्वभौम राजा धृतराष्ट्रा, मला वारंवार आश्चर्य वाटते की लक्ष्मीपेक्षा त्रैलोक्यात जास्त दैववान कोणी आहे का? किंवा तत्वज्ञान सांगण्यासाठी वेदाशिवाय कोणी समर्थ आहे का? अथवा सेवक पण जर पाहिले तर ते एका शेषाच्याच अंगी आहे. अहो, जो परमात्मा प्राप्त व्हावा म्हणून योगी लोक अष्टोप्रहर शिणत असतात, अशा प्रकारे भगवंताच्या प्राप्तीकरता देवास वाहून घेतलेला गरुडासारखा दुसरा कोण आहे? परंतु ते सर्व एका बाजूला राहिले. ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले त्या दिवसापासून श्रीकृष्ण भक्तीपासून भक्ताला होणारे सुख त्यांच्या ठायी एकत्र आले. परंतु 5 पांडवांमध्ये श्रीकृष्ण हे सहजच अर्जुनाच्या अधीन झाले. जसे एखाद्या विषयासक्त पुरुषाला आपल्या लावण्याने एखादी स्त्री लंपट करते. शिकवलेला पोपटही बोल म्हटले की बोलत नाही, पाळलेले हरिणही आज्ञेत राहत नाही. पण श्रीकृष्ण अर्जुनाच्या इतके अधीन आहेत की अर्जुनाचे दैव इतके कसे अनुकूल झाले कळत नाही. परब्रह्म वस्तूचा अनुभव घेण्याचे भाग्य त्यांच्याच दृष्टीला लाभले आहे. पहा पहा, श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्याचे लाड कसे पुरवित आहेत. अर्जुन रागावला की कृष्ण खुशाल ते सहन करतात. अर्जुन रुसला की देव जाऊन त्याची समजूत काढतात. एकूण देवाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेडच लागले आहे. खरे तर विषयाला जिंकून सामर्थ्यवान झालेले शुक्रादिकासारखे खरे पुरुष भगवंताच्या रासक्रीडादी वैषयिक लीलांचे वर्णन करणारे स्तुतिपाठक झाले आहेत. ज्याचे आत्मसुख समाधीतच भोगैश्वर्य असून योगी ते भोगतात, तो श्रीकृष्ण अर्जुनाच्या अगदी अधीन झाला आहे, याचे माझे मन आश्चर्य करते. तसेच संजय असे म्हणतो, हे कौरवांच्या राजा धृतराष्ट्रा, पण यात आश्चर्य ते कसले? कृष्ण ज्याचा स्वीकार करतात त्याचा असाच भाग्योदय होतो. म्हणून तर देवादिदेव श्रीकृष्ण त्याला म्हणाले की अर्जुना, ज्या दृष्टीने तू संपूर्ण विश्वरूप पाहशील ती दृष्टी मी तुला देतो. असे शब्द भगवंताच्या मुखातून बाहेर पडतात न पडतात तोच अर्जुनाचा अंधकार एकदम जाऊ लागला. ते शब्द नसून ब्रह्म साम्राज्याला प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूप ज्योतीच अर्जुनाकरिता श्रीकृष्णाने उजळल्या असे समजा. आणि मग अर्जुनाच्या ठिकाणी दिव्य दृष्टी उत्पन्न झाली. त्याच्या ज्ञानदृष्टीचे सामर्थ्य वाढले. त्याप्रमाणे परमात्म्यांनी आपला ऐश्वर्य भोग दाखविला. ईश्वराने जे निरनिराळे अवतार धारण केले ते विश्वस्वरूपी समुद्रावरील लाटा आहेत. त्याच्या तेजस्वी सूर्यकिरणांमुळे हे सर्व विश्व मृगजळ भासते. ज्या योग्य अनादी भूमिकेवर हे स्थावर जंगमाचे चित्र उमटते ते आपले विश्वरूप कृष्णांनी अर्जुनाला दाखविले. पूर्वी बालपणी जेव्हा एकदा श्रीकृष्णांनी माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने रागावून मारण्यासाठी हात धरल्यावर नंतर त्यावेळी भीत भीत मी माती खाल्ली नाही म्हणून तोंडातील मातीचा झाडा देण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णांनी यशोदेला 14ही भुवनांचे दर्शन घडविले होते. किंवा ध्रुव मधुवनात तपश्चर्या करीत असताना भगवान प्रसन्न झाले. त्यांना पाहताच ध्रुवाच्या मनात त्यांची स्तुती करावी असे वाटले, परंतु शब्द सुचेनात. हे जाणून देवांनी त्याच्या गालाला शंखाने स्पर्श केला
आणि ध्रुव वेदांनाही स्पष्टपणे जाणता येणार नाही असे बोलू लागला. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्णाने अर्जुनावर याप्रमाणे अनुग्रह केला, त्यामुळे माया कोठे आहे ही भाषा तो जाणेनासा झाला. एकदम भगवंताच्या ऐश्वर्य तेजाचा प्रकाश पाहून अर्जुनाला सर्वच चमत्कारमय दिसू लागले आणि कल्पांताच्या वेळी सर्व सृष्टी जलात बुडते तसे आश्चर्यात त्याचे चित्त बुडाले. ज्याप्रमाणे प्रलय काळी ब्रह्मलोकांपर्यंत पसरलेल्या उदंड उदकात एकटा मार्कंडेय ऋषी पोहत होता, त्याप्रमाणे विश्वरूप कौतुकामध्ये अर्जुन लोळू लागला. अर्जुन म्हणतो, एवढे मोठे येथे आकाश होते ते कोण कोठे घेऊन गेला? अहो, ते स्थावर जंगम पदार्थ आणि ती पंचमहाभूते कोठे बरे गेली? पूर्वादी दिशा लोपल्या, खाली वर हे भेद कोठे गेले कोण जाणे? जागे झाल्यावर जसे स्वप्न नाहीसे होते त्याप्रमाणे पृथ्वीचा आकार नाहीसा झाला, अथवा सूर्याच्या तेजाच्या सामर्थ्याने चंद्रासह सर्व नक्षत्रांचा समुदाय लोपून जातो, त्याप्रमाणे या विश्वरूपाने ही सृष्टीची रचना गिळून टाकली. तेव्हा मनाचे मनपण हरपले, बुद्धीची निर्णयशुद्धी गेली आणि इंद्रिय वृत्ती आश्चर्याने चकित होऊन माघारी हृदयात साठवल्या गेल्या, म्हणजेच इंद्रिय वृत्ती अंतर्मुख झाल्या. त्या स्थितीत स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली, एकाग्रतेची परिसीमा झाली. सर्व तऱ्हेच्या ज्ञानमात्रावर जणू मोहनास्थ्य घालते, त्याप्रमाणे चकित होऊन तो कौतुकाने पाहू लागला. तो पुढे जे 4 भुजांचे स्वरूप होते तेच अनेक रूपे घेऊन 4ही बाजूंना नटून राहिले. ज्याप्रमाणे वर्षाकालीन मेघ किंवा प्रलयकाळीचे तेज ही पसरून सर्व विश्व व्यापतात, त्याप्रमाणे देवांनी आपल्या स्वरूपाशिवाय विश्वात काहीच उरू दिले नाही. दिलेल्या दिव्य दृष्टीने आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाल्यामुळे अर्जुन समाधान पावला. त्याने डोळे मिटून घेतले आणि पुन्हा लगेच डोळे उघडून पाहतो तो विश्वरूप त्याच्या दृष्टीस पडले. याच दोन्ही डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे अशी अर्जुनाच्या मनाची हौस श्रीकृष्णांनी याप्रमाणे पुरविली. मग तेथे अर्जुनाने जणू काही लक्ष्मीपतीची राजमंदिरेच किंवा सौंदर्य लक्ष्मीची प्रकट झालेली भांडारेच अशी अनेक मुखे पाहिली, किंवा बहाराला आलेली आनंदाची उपवने, लावण्याची साम्राज्य, मनोहर अशी श्रीकृष्णाची विविध मुखे पाहिली. त्यामध्ये कित्येक मुखे काळ रात्रीची उसळलेली सैन्यदळे अशी सहजच भयंकर होती. काही मुखे जणू काही मृत्यूलाच तोंडे उत्पन्न झाली आहेत, भयाचे किल्ले रचलेले आहेत, किंवा प्रलयाग्नीची महाकुंडेच उघडली आहेत अशी भासत होती. येथपर्यंत 200 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 11 आणि भाग 3 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.